मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत खरं पाहायला गेलं तर 800 नागरिक 800 भाविक जे आहेत ते अयोध्या आणि इतर तीर्थदर्शन करण्याला जाणार आहेत. आपल्यासोबत बोलण्याकरिता काही थेट नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. काय सांगितलं तुम्हाला या योजनेबद्दल? त्याबद्दल म्हणजे दर्शनसाठी अयोध्येला जायचं, दर्शन घेऊन यायचं. तिकडमध्ये सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांनी तिकडे काय म्हटलं त्यांच्याकडे. कसं वाटतं तुम्हाला? एकदम फ्री वाटते. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना त्या तीर्थक्षेत्राच्या माध्यमाने आज 800 ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येच्या दर्शनासाठी रवाना होत आहे. आम्हाला आनंद होत आहे की विदर्भात प्रथम आम्हाला संधी मिळाली, ट्रेनची व्यवस्था झाली. नक्कीच शासनाच्या तमाम भंडारा जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो. असा पुन्हा पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना संधी द्यावा आणि त्यांचा आधार शासनाने जे इतिहासामध्ये प्रथमतः हे शासनाने काम केलंय असंच कंटिन्यू करत राहावं. मुख्यमंत्री साहेबांचा पुन्हा शुभेच्छा. आणखी मुख्यमंत्र्यांचे जे आहे सगळे पुन्हा एकदा आभार त्यांनी व्यक्त केलेले आहे. योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जुळताना खऱ्या अर्थाने पाहायला मिळतात आणि पूर्णपणे मोफत अशा प्रकारे त्यांना आहे तीर्थदर्शन योजनेचा लाभ पुन्हा एकदा घडवून देणार आहे. रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.